Hello aspirants, welcome back, welcome to this wonderful platform. या एपीए जीपॅड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत बायोकेमिस्ट्री मध्ये असणारा एक इम्पॉर्टंट चॅप्टर, तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स हे काय असतात, यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि यांचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं. तर जनरली एस्पायरंट्स, कार्बोहायड्रेट्स हे एक स्वीट कंपाऊंड आहे जो वॉटर सोल्युबल असतो, ज्यांच्या कार्बन वरती हायड्रेशन असतं. त्यामुळे जनरली कार्बोहायड्रेट्सला हायड्रेशन ऑफ कार्बन असंही म्हणलं जातं. आणि कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड अँड पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. तर असे हे कंपाऊंड्स आहेत, यांना आपण असं का म्हणतो हे पण आपण पाहणार आहोत. डेफिनेशन घेणार आहोत, फंक्शन्स घेणार आहोत आणि त्यासोबत कार्बोहायड्रेटचं कम्प्लीट क्लासिफिकेशन विथ देअर स्ट्रक्चर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर जनरली आपण हे पाहूया की कार्बोहायड्रेट्स हे कोण असतात. कार्बोहायड्रेट्स यांना कार्बोहायड्रेट्स असं का म्हणलेलं आहे. तर जनरली कार्बोहायड्रेटसाठी एक वर्ड आहे आणि दॅट इज व्हॉट, हायड्रेशन ऑन कार्बन. याचा अर्थ असा असतो की प्रत्येक कार्बन वरती OH ग्रुप अवेलेबल आहे, त्यामुळे या कंपाऊंडला हायड्रेशन ऑफ कार्बन असं म्हणलेलं आहे. यांचा जो इम्पेरिकल फॉर्म्युला असतो तो CH2O हा त्यांचा इम्पेरिकल फॉर्म्युला असतो, जो जीपॅट मध्ये विचारला गेलेला आहे. म्हणजे प्रत्येक मोनोमर मध्ये, प्रत्येक शुगर मध्ये याचं बेसिक युनिट आहे. म्हणजे या युनिटनीच तो एक शुगर हा बनलेला असणार आहे. त्यानंतर या कार्बोहायड्रेटला सेकंड डेफिनेशन अशी दिली गेलेली आहे. कार्बोहायड्रेट्स आर डिफाइन्ड ॲज, हे कंपाऊंड असे कंपाऊंड आहे ज्यांच्यावरती पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड असेल, एकतर तो पॉलीहायड्रॉक्सी आहे आणि अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे, और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन असं म्हणलं जातं. एकतर हे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहेत किंवा हे पॉलीहायड्रॉक्सी कीटोन आहे. त्यासोबतच एस्पायरंट्स, यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट टास्क आहे, ती म्हणजे काय की ज्या वेळेला आपण कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस करूया त्यावेळेला तुम्हाला यांच्यामध्ये असणारे मोनोमर्स मिळतात. आणि हे जे मोनोमर्स असतात हे एकमेकांना जॉईन असतात ग्लायकोसायडिक लिंकेजनी. यांच्यामध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड असतो जो कार्बोहायड्रेट मध्ये असतो. जनरली आपण पाहतो वेगवेगळे बॉन्ड्स हे वेगवेगळ्या बायोमॉलिक्युल्स मध्ये असतात, जसं की कार्बोहायड्रेट मध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड असतो. येस, ग्लायकोसायडिक बॉन्ड असतो. आणि त्यानंतर लिपिड्स मध्ये तुमचा ईस्टर बॉन्ड असतो. देन तुम्ही जर प्रोटीन्स मध्ये पाहिला तर यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड असतो. आणि न्यूक्लिओटाइड्स मध्ये जर तुम्ही पाहिला तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतो. असे वेगवेगळे बॉन्ड्स हे बायोमॉलिक्युल्स मध्ये एक्झिस्ट करतात. तर जनरली कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये हायड्रेशन आहे, कार्बन वरती OH ग्रुप आहे, हे स्वीट नेचरचे आहेत आणि हे वॉटर सोल्युबल पण आहेत. तर हे झाली एक जनरल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द कार्बोहायड्रेट. मग आपण आता हे पाहूया की कार्बोहायड्रेटचे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन्स काय आहेत. व्हाय वी नीड द कार्बोहायड्रेट्स. तर जनरली आपण पाहतो की कार्बोहायड्रेटचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे एनर्जी सप्लाय करणे. ऑल टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्सला हे कार्बोहायड्रेट एनर्जी सप्लाय करतात. त्यामुळे आपण यांना असं म्हणू शकतो की हे आपल्या बॉडीसाठी, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमसाठी हे एनर्जी सोर्स आहेत. ऑलमोस्ट 4 किलो कॅलरी पर ग्राम हे एनर्जी सप्लाय करण्याचं काम हे कार्बोहायड्रेट्स करत असतात. त्यानंतर पहा, कार्बोहायड्रेट आर ऍक्ट ॲज अ स्टोरेज युनिट. कार्बोहायड्रेट हे आपल्या बॉडीमध्ये स्टोरेज युनिटचं पण काम करू शकतात. एक्झाम्पल ग्लायकोजन हे आपल्या बॉडीमध्ये स्टोरेज युनिटचं एक्झाम्पल आहे. जेवढी काही एनर्जी आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये येते, जेवढे एक्सेसिव्ह ग्लुकोज मॉलिक्युल्स असतात तर हे ग्लायकोजन मध्ये स्टोअर होतात, हे लिव्हर मध्ये. आणि ज्या वेळेला बॉडीना डिमांड आहे त्यावेळेला हे ग्लायकोजन वापस ब्रेकडाऊन होतं ग्लायकोजिनोलायसिस या प्रोसेसनी, आणि वापस तो ग्लुकोज मध्ये येतो आणि ग्लुकोज तो ब्रेकडाऊन करतो ग्लायकोलायसिस मध्ये आणि तिथून आपल्याला एनर्जी पाहायला मिळते. त्यामुळे हे जे कार्बोहायड्रेट्स असतात हे तुमचे स्टोरेज फॉर्मचं पण काम करतात. त्यानंतर पहा, थर्ड नंबरचं फंक्शन आहे, कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो इन्व्हॉल्ड इन
सो सेल वॉल फॉर्मेशन, कार्बोहायड्रेटचा सेल वॉल मध्ये पण रोल आहे. कार्बोहायड्रेट्स हे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये पण रोल प्ले करतात. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्मेशन साठी सेल वॉल मध्ये, प्लांट सेल वॉल मध्ये जो सेल्युलोज असतो तर हा कार्बोहायड्रेटचाच एक एक्झाम्पल आहे. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये जे ग्लायकोलिपिड्स असतात, येस ग्लायकोलिपिड्स, देन लिपोप्रोटीन्स जे असतात तर हे कार्बोहायड्रेटचेच एक फॉर्म आहे. त्यामुळे यांचा रोल इथं इम्पॉर्टंटली असतो. जिथं आपण सेल वॉल फॉर्मेशन म्हणूया, सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्मेशन म्हणूया. सो प्रोकॅरियोटिक मध्ये, युकॅरियोटिक मध्ये, ते पण ॲनिमल मध्ये सेल वॉल एक्झिस्टेड नसते, बट प्लांट मध्ये ही सेल वॉल एक्झिस्टेड असते, जी जनरली सेल्युलोजनी बनलेली असते. सेल्युलोज हा एक होमोपॉलिसॅकराइड आहे जो की प्लांट सेल वॉल मध्ये इन्व्हॉल्व्ड असतो. आणि हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये ग्लायकोलिपिड असतील, सो ग्लायकोप्रोटीन्स असतात, यांचा अजून एक इम्पॉर्टंट फंक्शन असतो सेल टू सेल रिकॉग्निशन, सो सेल टू सेल ऍडिजन अँड फर्टिलायझेशन. सो यांच्यामध्ये यांचा रोल इम्पॉर्टंट दिला गेलेला आहे. सो असे हे प्रकारचे काही फंक्शन्स होते जे की कार्बोहायड्रेट्स मध्ये असतील. त्यानंतर पुढचा जो नेक्स्ट फंक्शन आहे कार्बोहायड्रेट मध्ये तो आहे कार्बोहायड्रेट विल ऍक्ट ऍज अ प्रिकर्सर. सो वेगवेगळ्या अमायनो ऍसिडच्या सिंथेसिससाठी कार्बोहायड्रेट हे प्रिकर्सरचं काम करतात. तर असे जनरल फंक्शन हे कार्बोहायड्रेटचे होते जे की आपण इथे डिस्कस केले. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे जनरली डिस्कस करत आहोत की कार्बोहायड्रेट्स हे कोण असतात, यांच्या प्रॉपर्टीज काय असतात आणि यांना क्लासिफाय कसं केलं गेलेलं आहे. तर एस्पायरंट्स यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे तो म्हणजे की यांचं क्लासिफिकेशन. कार्बोहायड्रेट्सला कोणत्या वेगवेगळ्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती क्लासिफाय केलं जातं. तर जनरली आपण पाहतो की डिपेंडिंग अपॉन देअर स्ट्रक्चर कार्बोहायड्रेट्सला क्लासिफाय केलं गेलेलं आहे दोन मेन क्लासमध्ये. सो क्लासिफिकेशन मध्ये टू क्लासेस आपण पाहत आहोत. यामधील फर्स्ट क्लास असतो सिंपल कार्बोहायड्रेट्स, जे की सिंपल स्ट्रक्चरचे असतात. सो ज्यांच्यामध्ये जास्त युनिट शुगरचे प्रेझेंट नसतील यांना आपण सिंपल कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. आणि ज्यांच्यामध्ये थोडस कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे यांना आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असं नाव दिलेलं आहे. तर हे क्लासिफिकेशन आहे स्ट्रक्चरल नेचर वरती की किती कॉम्प्लेक्स आहे. सो एक सिंगल युनिट असेल आणि मल्टिपल युनिट असतील तरी ह्या स्ट्रक्चर मध्ये बदल येतो. सो सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये एक युनिट आहे शुगरचं किंवा ज्यांच्यामध्ये 2 युनिट आहेत शुगरचे किंवा ज्यांच्यामध्ये जास्तीत जास्त 3 युनिट आहेत शुगरचे यांना आपण सिंपल कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. पण ज्यांच्यामध्ये मोर दॅन 10 युनिट्स आहेत, मोर दॅन 5 युनिट्स आहेत, सो कशाचे, शुगरचे, यांना आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटच्या क्लासिफिकेशन मध्ये क्लासिफाय केलेलं आहे. मग जनरली जे सिंपल कार्बोहायड्रेट्स असतात यांच्यामध्ये पण पुन्हा 2 क्लास आहेत की आयदर दे कंटेन अ सिंगल युनिट, म्हणजे ज्यांच्यामध्ये सिंगल युनिट आहे की ज्यांच्यामध्ये डबल युनिट आहे, सो किंवा ज्यांच्यामध्ये ट्रिपल युनिट आहे. सो एक मोनोमर, एक युनिट शुगरचा म्हणजे एक ग्लुकोज मॉलिक्यूल किंवा एक डायहायड्रॉक्सी ऍसिटोन, एक ग्लिसरॉल्डेट मॉलिक्यूल हा एक आहे किंवा एक युनिट असे ग्लुकोजचे त्यांच्यामध्ये सो बॉन्ड केले गेलेले आहेत. या बेसिसवरती आपण यांचं क्लासिफिकेशन केलं. सिंपल शुगर मध्ये पुन्हा वापस आपण 2 क्लास करतो. तर यामधील जर एकच युनिट असेल तर त्यांना क्लासिफाय केलं मोनोसॅकराइड्स मध्ये, आणि ज्यांच्यामध्ये सो 2 किंवा 2 पेक्षा जास्त, पण जास्त म्हणजे किती, 2 किंवा 3च, एकतर आयदर 2 युनिट्स असतील किंवा मोर दॅन 2 अँड लेस दॅन 3, तर यांना आपण क्लासिफाय करतो ऑलिगोसॅकराइड्स मध्ये. येस, जस्ट दे कंटेन सो 2 or 3 युनिट्स. मग आता आपण हे पाहूया की मोनोसॅकराइड्स हे कोणता क्लास आहे, ज्यांच्यामध्ये सिंगल युनिट आहे सो शुगरचं. मग आता शुगर तुम्हाला माहितीये ज्यांचं बेसिक एलिमेंट काय आहे, CH2O हा बेसिक इम्पेरिकल फॉर्म्युला आहे. म्हणजे एक शुगरचं युनिट म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन कार्बनची चेन असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, मोनोसॅकराइड्स मध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड नसतो. कारण ग्लायकोसाइडिक बॉन्ड हा कधी फॉर्म होतो, एक या शुगर मध्ये आणि एक दुसऱ्या शुगर मध्ये, ह्या दोघांच्या मध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड असतो.
या शुगर मध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड नसतो. ग्लायकोसायडिक बॉन्ड हा दोन मोनोसॅकराइडच्या मध्ये असतो, इन बिटवीन टू मोनोसॅकराइड्स. सो ग्लायकोसायडिक बॉन्ड हा विदिन मोनोसॅकराइड नसतो. त्यामुळे जनरली मोनोसॅकराइड्स डू नॉट कंटेन एनी टाइप ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज. पण मोनोसॅकराइडचं क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग अपॉन देअर स्ट्रक्चर, और स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कार्बन्स. किती कार्बन एक्झिस्टेड आहेत या बेसिसवरती यांना फर्दर क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. ऍज सच दे डू नॉट कंटेन एनी टाइप ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज. आणि जर यांच्यामध्ये ग्लायकोसायडिक लिंकेजच नाहीये तर यांचं हायड्रोलिसिस करणं पॉसिबल नाहीये, किंवा अपॉन हायड्रोलिसिस तुम्हाला कोणते दुसरे सबस्टन्सेस मिळणार नाहीत ज्यांच्यामध्ये ग्लायकोसायडिक लिंकेज असतो. फॉर एक्झाम्पल हा एक युनिट आहे, हा एक युनिट आहे आणि हा एक युनिट आहे, तर हे 3 युनिट आहेत. सो यांचं हायड्रोलिसिस करत असाल देन यू विल गेट 3 डिफरंट टाइप्स ऑफ मोनोमर्स. कारण सो वी आर ट्राइंग टू ब्रेक अ ग्लायकोसायडिक लिंकेज विच इज व्हेरी इझी टू ब्रेक. पण विदिन वन शुगर देर इज ओनली कार्बन कार्बन बॉन्ड. त्यामुळे यांना ब्रेक करणं हे इझिली पॉसिबल नाही. त्यामुळे पहिली प्रॉपर्टी मोनोसॅकराइडची, दे डू नॉट कंटेन एनी टाइप ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज. सेकंड प्रॉपर्टी, दे विल नॉट इझिली अंडरगो प्रोसेस ऑफ हायड्रोलिसिस. यांचं हायड्रोलिसिस इझिली होत नाही. सो आफ्टर हायड्रोलिसिस तुम्हाला यांच्यामध्ये मोनोमर्स पाहायला मिळणार नाहीत, कारण हे स्वतः एक मोनोमर्स आहेत. त्यामुळे मोनोसॅकराइडचं पुन्हा वापस क्लासिफिकेशन करण्यात आलं. मोनोसॅकराइड्स फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द नंबर ऑफ कार्बन्स. यांना वापस क्लासिफाय करण्यात आलं, ज्यांच्यामध्ये पहिला क्लास होता ट्रायोजेस. तर एस्पिरंट्स मी यांच्यामध्ये स्ट्रक्चर सहित जाणार आहे. सो आय एम ट्राइंग टू एक्सप्लेन ऑल द क्लासिफिकेशन, ऑल द एक्झाम्पल्स विथ देअर स्ट्रक्चर्स. तर आता या ट्रायोजेस मध्ये पण 2 क्लास आपल्याला पाहायला मिळाले आणि हे क्लासिफिकेशन करण्यात आलं. नेक्स्ट याच्या नंतरचा सब क्लास आहे. मेन क्लास हा सिंपल कार्बोहायड्रेट, देन त्याच्यानंतरचा क्लास होता मोनोसॅकराइड, त्याचा सब क्लास होता. आणि आता त्याच्यानंतरचा सब क्लास होता, सब टू सब क्लास, तो म्हणजे ट्रायोजेस, टेट्रोजेस, म्हणजे डिपेंड आहे की नंबर ऑफ कार्बन वरती. आणि त्यांच्यामध्ये वापस अजून एक क्लास आहे की वेदर दे कंटेन अल्डिहाइड ऍज अ फंक्शनल ग्रुप और वेदर दे कंटेन द कीटोन ऍज अ फंक्शनल ग्रुप. त्या बेसिसवरती यांना पुन्हा वापस क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. इफ दे कंटेन अल्डिहाइड ऍज अ फंक्शनल ग्रुप then they will called as the aldolase. Yes, or aldolase नाही, aldoses. So aldoses. आणि जर यांच्यामध्ये C डबल बॉन्ड O म्हणजे कीटोन ऍज अ फंक्शनल ग्रुप असेल तर त्यांना आपण नाव देतो कीटोजेस. फर्स्ट ऑफ ऑल हे समजून घ्या की आपण यांना ट्रायोजेस का म्हणलेलं आहे, कारण यांच्यामध्ये 3 कार्बनचेच युनिट आहेत म्हणून हे ट्रायोजेस आहेत. मग आता एक्झाम्पल्स जीपॅट मध्ये आपल्या काय येतात, तर जीपॅट मध्ये डायरेक्ट अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात की एक्झोजेस कोण आहेत, यांचे एक्झाम्पल सांगा. एक्झोजेस मध्ये कीटोजेस कोण आहेत हे सांगा. कोण हा ओसाझोन फॉर्मेशन दाखवतो. अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये डिफरन्शिएट करणारी टेस्ट सांगा. येस, बारफोर्ड रिएजंट्स एक्सप्लेन करा. त्यानंतर फेलिंग्स रिएजंट एक्सप्लेन करा. ओसाझोन फॉर्मेशन डिफरन्शिएशन सांगा. सो सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज मधले डिफरन्स क्लिअर करा. सो कोण हा फ्री अल्डिहाइड आहे, कोण फ्री अल्डिहाइड नाहीये हे सांगा. हे सर्व डिपेंड असतं या क्लासिफिकेशन वरती आणि यांच्या स्ट्रक्चर्स वरती. त्यामुळे आपण विथ स्ट्रक्चर जाणार आहोत. तर यांचे 2 एक्झाम्पल असतात ट्रायोजेसचे. एक जो अल्डिहाइड कंटेनिंग असेल तर त्या एक्झाम्पलला आपण म्हणतो ग्लिसर अल्डिहाइड. आणि जर यांच्यामध्ये कीटोन ग्रुपचा असेल 3 कार्बनचाच, ज्याच्यामध्ये 3 कार्बनच एक्झिस्टेड आहेत, तर तो असतो डायहायड्रॉक्सी ऍसिटोन. मग आता ग्लिसर अल्डिहाइडचा आपण स्ट्रक्चर काढून पाहूया. तर यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप हा अल्डिहाइड आहे, तर आपण अल्डिहाइड दिलेला आहे. त्यानंतर सेकंड कार्बन आणि देन थर्ड कार्बन CH2OH, the OH आणि H. तर यांचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करा 1 2 3, तर C3. हायड्रोजन कॅल्क्युलेट करा 1 2 3 4 5 and 6, तर हा झाला C3H6 and O3. तर हा यांचा फॉर्म्युला झाला ट्रायोजेसचा. यांच्यामध्ये हा जो OH असतो हा राईट साइडला असल्यामुळे यांना आपण डी ग्लिसर अल्डिहाइड असं नाव दिलेलं आहे. इफ दिस OH प्रेझेंट ॲट लेफ्ट साइड तर याला आपण L ग्लिसर अल्डिहाइड असं म्हणू शकतो. तर सिंपल आहे. देन
आपण सेकंड पॉइंट कडे जात आहोत, कीटोजेस कडे, ज्यांच्यामध्ये डायहायड्रॉक्सी ऍसिटोन आहे. सो CH2OH, C डबल बॉन्ड O अँड CH2OH यांचाही फॉर्म्युला कॅल्क्युलेट करा, यू विल गेट सेम फॉर्म्युला. म्हणजे ह्या दोघांचा पण फॉर्म्युला सेम आहे, बट स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगवेगळी आहे. आणि विशेषतः म्हणजे काय, हे दोन्हीही प्रोडक्ट तुम्हाला ग्लायकोलिसिसच्या एका इंटरमिडिएट मध्ये पाहायला मिळतात. ज्यावेळेला अल्डोलेज येतो आणि फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट ब्रेक करतो, त्यावेळेला तुम्हाला हे दोन सबस्ट्रेट तिथं पाहायला मिळतात, ज्यांच्यामध्ये 3 कार्बन असतात. यांच्यामधून पुढे जाऊन तुम्हाला पायरुवेट पाहायला मिळतो ग्लायकोलिसिस मध्ये. सो जनरली हा ग्लिसरॉल्डिहाइड डायहायड्रॉक्सी ऍसिटोन आहे, ज्यांच्यामध्ये कीटोन ऍज अ फंक्शनल ग्रुप आहे. फॉर्म्युला चेक करा, 1 2 3 कार्बन, हायड्रोजन चेक करा, 2 + 1 3, 2 + 1 3 6 आणि ऑक्सिजन पण 3 आहे. तर हा C3, सो H6O3 आहे. आणि दिस इज द एक्झाम्पल ऑफ ट्रायोजेस. आय होप तुम्हाला समजत असेल, प्रॉपरली अंडरस्टँड होत असेल. त्यानंतर पहा, या मोनोसॅकराइड मध्ये सेकंड क्लास आहे, तो आहे टेट्रोजेस. सो ज्यांच्यामध्ये कार्बन हे 4 आहेत. मग यांच्यामध्ये पण असेच 2 एक्झाम्पल आहेत, अल्डिहाइड कंटेनिंग, कीटोन कंटेनिंग. जर अल्डिहाइड कंटेनिंग जर तुम्ही पाहिलं तर एक्झाम्पल आहे इरिथ्रोज, आणि सेकंड वन आहे अल्डिहाइड कंटेनिंग एक्झाम्पल पाहत असाल तर इरिथ्रोलोज. तर असे 2 एक्झाम्पल आहेत. तर कार्बन नंबर 4 कंटेनिंग अल्डिहाइड, सो इरिथ्रोज, आणि कीटोन कंटेनिंग असेल तर इरिथ्रोलोज. यांचं एक्झाम्पल पाहूया, स्ट्रक्चर पाहूया. कार्बन नंबर 1 2 3 and 4, दिस इज CH2OH, OH and OH, H and H. तर हा कार्बन नंबर हा फंक्शनल ग्रुप पासून दिला पाहिजे ऍज पर द नॉमेनक्लेचर. कार्बन 1 2 3 and 4. सो तुम्ही फॉर्म्युला कॅल्क्युलेट करा, तर C4 आहे H1 2 3 4 5 6 7 and 8, तर H8 and O4. तर सेम तुम्हाला इरिथ्रोलोजचं स्ट्रक्चर पण काढता येऊ शकतं. जिथं तुम्ही स्टार्टिंगला कीटोन घ्यायचा असेल तिथं CH2OH टाकावं लागेल, C डबल बॉन्ड O, दिस इज OH and H and CH2OH. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इरिथ्रोलोज. फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगळी आहे. देन या ठिकाणी हा टेट्रोजेस तुमचा कंप्लीट झालेला आहे. देन तिसरा क्लास आहे पेंटोजेस. पेंटोजेस इट मीन्स की यांच्यामध्ये 5 कार्बन युनिट आहे. मोनोसॅकराइड्स हे 5 कार्बनचे आहेत. आणि दिस क्लास इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, बिकॉज आपल्याकडे जे जेनेटिक मटेरियल आहे, DNA, RNA, सो यांच्यामध्ये जे शुगर असते, तर ही शुगर या पेंटोजेसचीच बदलत आहे. सो रॉ मटेरियल हे पेंटोजेस आहे. जर तो DNA मध्ये असेल तर डीऑक्सीरायबोज असतो, आणि जर तो RNA मध्ये असेल तर तो रायबोन्यूक्लिक असतो. याचा अर्थ की सेकंड पोझिशनला OH असेल तर तो RNA साठी काम करतो, आणि सेकंड पोझिशनला जर रायबोजच्या OH नसेल तर तो DNA साठी काम करतो. मग यांच्या बेसिसवरती आपल्याला इथं पण 2 क्लास पाहायला मिळतात, अल्डिहाइड कंटेनिंग रायबोज आणि कीटोन कंटेनिंग रायबोलोज. सो अल्डिहाइड कंटेनिंग रायबोज आणि कीटोन कंटेनिंग रायबोलोज यांचे स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करू शकता. कार्बन नंबर 1 CHO, सो कार्बन नंबर 2nd 3rd 4th, and this is your carbon number last 5th one. हा OH आहे, this is OH and OH, H H H. If you calculate the formula, so 1 2 3 4 5, carbon number 5, hydrogen 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10, आणि ऑक्सिजन 5. तर हा झाला तुमचा रायबोज शुगर जो अल्डिहाइड कंटेनिंग आहे. देन सेकंड रायबोलोज, सो काही नाहीये, तुम्हाला एकच चेंज करायचं, CH2OH, C डबल बॉन्ड O, आणि खालचं पूर्ण स्ट्रक्चर सेम येईल. तर हा झाला रायबोलोज. इथं झायलोज पण असतो, झायलुलोज पण असतो, हे पण यांचे एक्झाम्पल आहेत. तर हे झाले 5 कार्बन कंटेनिंग मोनोसॅकराइड्स. मला हे सांगायचं पेरेंट्स, यांच्यामध्ये कुठं ग्लायकोसाइडिक बॉन्ड तुम्हाला पाहायला मिळतोय का? कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन सिग्मा बॉन्ड, कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन, सगळीकडे सिग्मा बॉन्ड आहे. ग्लायकोसाइडिक लिंकेजेस नाही आहे, कारण हे मोनोसॅकराइड्स असतात. विदिन मोनोसॅकराइड्स ग्लायकोसाइडिक लिंकेज पाहायला मिळणार नाही. इन बिटवीन 2 मोनोसॅकराइड्स you will get a condensation of the 2 atoms आणि इलिमिनेट होतो वॉटर मॉलिक्यूल आणि ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार होतो.
ग्लायकोसायडिक बॉन्ड कसा असतो, तर ग्लायकोसायडिक बॉन्ड हा कार्बन ऑक्सिजन कार्बनच्या मध्ये येतो. आता हे तुम्हाला मी सांगेल ज्यावेळेला मी डायसॅकराइडचं स्ट्रक्चर्स एक्सप्लेन करेन, तिथं हा बॉन्ड एक्झिस्ट येतो आणि तिथं एक्सप्लेन पण केला जाईल. त्यानंतर पहा नेक्स्ट वन आहे यांच्यामध्ये हेक्झोजेस. नेक्स्ट मोनोसॅकराइड आहेत हेक्झोजेस. हेक्झोजेस मध्ये पण 2 क्लास आणि हा क्लास खूप फेमस असतो. सो ज्यांच्यामध्ये आपण ओसाझोन फॉर्मेशन ऍज अ कन्फर्मेटरी टेस्टचा वापर करतो. सो यामध्ये पण 2 क्लास आहेत, एक आहे अल्डोलेस आणि सेकंड क्लास आहे कीटोजेस. यामध्ये अल्डोलेसचे 3 एक्झाम्पल आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे ग्लुकोज, सेकंड एक्झाम्पल आहे मॅनोज आणि थर्ड एक्झाम्पल आहे गॅलेक्टोज. सो दिस आर द मोनोसॅकराइड्स जे की सिंगल युनिटचे आहेत, 6 कार्बन आहेत. आणि कीटोजेस मध्ये एकच येतो आणि तो असतो फ्रुक्टोज. तो फ्रुक्टोज हा कीटोजेस मध्ये येतो. मग आता जसं आपण बाकींचे पण स्ट्रक्चर्स एक्सप्लेन केलेले आहेत, सेम लेवलवरती आपण हेही स्ट्रक्चरला एक्सप्लेन करूया की ग्लुकोज, मॅनोज आणि गॅलेक्टोज मध्ये काय फरक आहे. तर हे सर्व 6 कार्बन आहेत. तर CH हा कार्बन मी तुम्हाला ट्रिक देतो. या ट्रिकनी तुम्ही हे सगळे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता आणि हे स्ट्रक्चर तुम्ही कधीही विसरणार नाहीये. यू कॅन रिमेंबर ऍट एनी टाइम. सो इफ यू फॉलो द अरेंजमेंट आणि ह्या ट्रिकनी जर तुम्ही स्ट्रक्चरला ड्रॉ केलं तर हा कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5 and 6. तर 6 कार्बनला CH2OH द्यायचा. देन नंबरिंग शुड बी स्टार्टेड फ्रॉम अल्डिहाइड 1, 2, 3, 4, 5 and 6. तर ग्लुकोजच्या केसमध्ये फर्स्ट कार्बन राइट साइड OH, सेकंड कार्बन राइट साइड OH, देन थर्ड कार्बन राइट साइड H and फोर्थ कार्बन राइट साइड OH. आणि जिकडून OH दिलेला आहे त्याच्या अपोजिट साइडला लेफ्ट साइडला H द्या, जिकडून H आहे तिकडं OH द्या. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आणि हा OH राइट साइडला असल्यामुळे हे स्ट्रक्चर आहे डी ग्लुकोज. सिंपल ड्रॉ करू शकता तुम्ही. ग्लुकोजचं फॉर्म्युला चेकआउट करा. सो यामध्ये C6 आहे, H12 आहे, O6 आहे. कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6. हायड्रोजन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. ऑक्सिजन 1, 2, 3, 4, 5, 6. तर हा फॉर्म्युला झाला C6, H12, O6. मॅनोजचा पण तोच फॉर्म्युला आहे, गॅलेक्टोचा पण तोच फॉर्म्युला आहे आणि फ्रुक्टोजचा पण तोच फॉर्म्युला आहे. म्हणून तर हे सगळे एकामेकाचे स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत. राईट. देन एज फार एज सेकंड पॉइंट कडे येऊया. मॅनोज कडे सेम स्ट्रक्चर काढायचे आपल्याला, थोडासा डिफरन्स करायचा आहे. 3, 4, 5 and 6. दिस इज OH. ओनली वन डिफरन्स. सो ओनली वन डिफरन्स की हा जो तुमचा OH आहे तो या लेफ्ट साइडला घ्या, हायड्रोजन इकडे घ्या, बाकी सर्व सेम आहे. दिस इज H, हे ऑलरेडी H आहे. OH and OH. This is OH, OH, H and H. See, this is D-mannose. This is structure of D-mannose. तर हे D-mannose स्ट्रक्चर आहे. D because this OH at the right side, 5th number. आता मला सांगा की ग्लुकोज मध्ये आणि मॅनोज मध्ये काय असा डिफरन्स आहे. There is only one difference with carbon number 2. कॉन्फिगरेशन बदललंय कार्बन नंबर 2 नी. त्यामुळे हे एकामेकाचे ऍट C2 कार्बन ग्लुकोज आणि मॅनोज हे इपिमर्स आहेत. दिस इज द प्रोसेस ऑफ इपिमरायझेशन. देर इज अ चेंज इन द स्टिरिओ स्पेसिफिक नेचर ऍट सिंगल कार्बन आणि तो असतो कार्बन नंबर 2. बिकॉज नंबरिंग आपण इथून देतो 1, 2. ओनली डिफरन्स इन कार्बन नंबर 2. तर हे दोघं एकामेकाचे इपिमर्स आहेत ऍट कार्बन नंबर 2. देन नेक्स्ट स्ट्रक्चर आहे गॅलेक्टोज. सो गॅलेक्टोजला ड्रॉ करण्यासाठी मी या साइडला येतो थोडं. हे पहा सेम स्ट्रक्चर आहे 1, 2, 3, 4, 5 and 6. CH2OH. ओनली वन डिफरन्स करायचा आहे तो म्हणजे हा जो कार्बन आहे याचं कॉन्फिगरेशन चेंज करायचंय राईट लेफ्ट. सो हे आपण आधी करून घेऊया. हा H and दिस इज OH. बाकी सर्व ऍज इट इज ग्लुकोज सारखं तुम्ही ऍड करून घ्या. तर या ठिकाणी OH, OH, दिस इज H and OH. What happened? So there is only one difference you can see here की या ठिकाणी हा जो नंबर आहे कार्बनचा OH कार्बन नंबर 4 इथं कॉन्फिगरेशन बदललंय
आणि इथं कॉन्फिगरेशन बदललंय. याचा अर्थ काय की ग्लुकोज आणि गॅलेक्टोज आर ऑल्सो इपिमर्स ऑफ इच अदर. व्हॉट इज इपिमर्स? म्हणजे असे दोन कंपाऊंड फक्त एका कार्बननी डिफर आहेत कॉन्फिगरेशनला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे बट कॉन्फिगरेशन डिफर बाय सिंगल कार्बन्स इन बिटवीन टू मोनोमर्स. यांना आपण इपिमर्स असं म्हणतो. सो ग्लुकोज अँड गॅलेक्टोज आर ऑल्सो इपिमर्स ऑफ इच अदर बट डिफरन्स काय या दोघांमधला की हे C4 नी डिफर्स आहेत आणि हे दोघं C2 नी डिफर्स आहेत. देर इज अ डिफरन्स. त्यामुळे ग्लुकोज आणि मॅन्नोज हे इपिमर्स आहेत C2 कार्बन आणि ग्लुकोज आणि गॅलेक्टोज हे पण इपिमर्स आहेत C4 कार्बन. चलो, तर आय होप की तुम्हाला हे स्ट्रक्चर सगळे समजले असतील. नंतर कधी तुम्हाला तकलीफ येणार नाही. आणि फायनल स्ट्रक्चर आपण काढूया फ्रुक्टोजचं. तर फ्रुक्टोज काढत असताना फॉर्म्युला सेम आहे CH2OH. इथं टाका कीटोन आणि बाकी सर्व स्ट्रक्चर ग्लुकोज सारखं आहे. सो CH2OH, दिस इज H. फॉर्म्युला कॅल्क्युलेट करा, यू विल गेट सेम 1 2 3 4 yes 5. सो हा OH H and this is CH2OH. तर या ठिकाणी सॉरी इथं हा इकडून H आहे, या साईडला OH आहे. दिस इज H and OH. तर बाकी सर्व सेम असेल तर हे फ्रुक्टोज आहे पण हे कीटोज आहे, कीटोलेज आहे कारण यांच्यामध्ये कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे. तर या वेळी आपण 6 कार्बन पर्यंत पोहोचलोय. 7 कार्बन पण असतो सिडोहेप्टोलोज अँड सिडोहेप्टोज अँड सिडोहेप्टोलोज, पण ते स्ट्रक्चर इथं काढणं सो गरजेचं नाही आहे. सो त्यानंतर पहा आपण मोनोसॅकराइडचा क्लास इथं कंप्लीट केलेला आहे. मोनोसॅकराइड्स. सो मोनोसॅकराइड्स हे क्लासिफिकेशन आपण कंप्लीट केलंय. आता आपण जात आहोत डायसॅकराइड्सच्या एक्झाम्पल्स कडे. स्ट्रक्चर्स हे नेक्स्ट क्लास मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ही एक आपली कंप्लीट सिरीज असणार आहे ज्यामध्ये हे पूर्ण क्लास मेकॅनिझम्स स्ट्रक्चर्स आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर नेक्स्ट क्लासमध्ये जे स्ट्रक्चर्स पण मिळतील, सध्या एक्झाम्पल देत आहे. तर सो ऑलिगोसॅकराइडचा हा क्लास आहे. फर्स्ट क्लास डायसॅकराइड्स. सो ज्यांच्यामध्ये 2 युनिट्स असतील असे हे डायसॅकराइड्स. ज्यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड तुम्हाला पाहायला मिळेल असे हे डायसॅकराइड्स. सेकंड क्लास असेल ट्रायसॅकराइड्स, कारण हे ऑलिगोसॅकराइडचेच क्लास आहेत. तर हे ट्रायसॅकराइडचा सेकंड क्लास आहे ऑलिगोसॅकराइड्स मध्ये. ऑलिगोसॅकराइडचे 2 क्लास डाय अँड ट्राय. जर 2 युनिट असतील तर डाय, 3 युनिट असेल तर ट्राय. यांच्यामध्ये पुन्हा वापस क्लास आहे 2 जो ओसॅझन फॉर्मेशन दाखवतो तो रिड्युसिंग शुगर. ज्यांच्यामध्ये फ्री अल्डिहाइड आणि फ्री कीटोन आहे तो रिड्युसिंग शुगर. हे कसे असतात हे आता पुढच्या फर्दर क्लासेस मध्ये पाहायला मिळेल. आणि ज्यांच्यामध्ये फ्री अल्डिहाइड फ्री कीटोन नसतो तो नॉन रिड्युसिंग शुगर. तर असे हे 2 क्लास आहेत. रिड्युसिंग शुगर म्हणजे ज्यांच्याकडे फ्री अल्डिहाइड आणि फ्री कीटोन हा एक्झिस्टेड असतो तो रिड्युसिंग शुगर. सो रिड्युसिंग शुगरचे एक्झाम्पल्स ऍड करून घ्या जे ओसॅझन फॉर्मेशन दाखवतात. एक्झाम्पल आहे माल्टोज आणि सेकंड एक्झाम्पल आहे लॅक्टोज. नॉन रिड्युसिंग शुगर जे ओसॅझन फॉर्मेशनला निगेटिव्ह आहेत. सो यांचं एक्झाम्पल फेमस आहे ते म्हणजे सुक्रोज. एक्झाम्पल मध्ये सुक्रोज आहे आणि सेकंड एक्झाम्पल आहे ट्रिहलोज. हे झाले डायसॅकराइड्स 2 क्लास. यांचे स्ट्रक्चर्स पुढे मिळतील. देन नेक्स्ट आहे ट्रायसॅकराइड. यांचं एक्झाम्पल आहे रॅफिनोज. हा ट्रायसॅकराइड आहे. ट्रान्सपॅरेंट सिंपल शुगरचा क्लास इथं कंप्लीट झालेला आहे. आता आपण जाणार आहोत. सो एकदम हायलाइटेड पाहतोय आपण. नेक्स्ट क्लासमध्ये यांचे आपण डिटेल स्ट्रक्चर वगैरे पाहणार आहोत. सो पॉलिसॅकराइड जो की आपला कॉम्प्लेक्स वाला आहे. सो जो कॉम्प्लेक्स शुगर आहे तर यांच्यामध्ये एक क्लास येतो आणि तो म्हणजे पॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइड्सचा मिनिंग काय आहे की यामध्ये मल्टिपल मोनोमर्स आहेत. मोर दॅन 10 मोनोमर्स असतील तर यांना आपण पॉलिसॅकराइड्स मध्ये कन्सिडर करत असतो जनरली. मग आता यांचे पण 2 क्लास आहेत. पॉलिसॅकराइडचे पण 2 क्लास एक्झिस्टेड आहेत की जे मोनोमर आहेत. समजा आता हा 1 युनिट आहे, हा 1 युनिट आहे, हा 1 युनिट आहे, हा 1 युनिट आहे, हा 1 युनिट आहे. हे मोनोमर आहेत. सो हे एकमेकाला ऑर्गनाइज झालेत बॉन्डनी तर हे पॉलिमर झाले.
येस, तर हा एक ग्लायकोसाइडिक बॉन्ड, ग्लायकोसाइडिक बॉन्ड, ग्लायकोसाइडिक बॉन्ड, ग्लायकोसाइडिक बॉन्ड, सो ऑन. मग यांच्यामध्ये जर हे मोनोमर सेम असतील तर वेगळा क्लास आहे, आणि मोनोमर्स वेगळे असतील तर वेगळा क्लास आहे. या बेसिसवरती यांचे पण 2 क्लास केले जातात. सो पॉलिसॅकराइड्स मध्ये पण 2 क्लास एक्झिस्टेड आहेत. एक आहे होमोपॉलिसॅकराइड्स. याचा अर्थ काय की हे पॉलिसॅकराइड्स आहेत बट मोनोमर हे सेम युनिट आहे, ग्लुकोज 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 अशा प्रकारचे. आणि सेकंड क्लास आहे हिट्रोपॉलिसॅकराइड्स, ज्यांच्यामध्ये जे मोनोमर्स आहेत हे वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे आहेत किंवा वेगवेगळ्या नेचरचे आहेत. यांना आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. आज आपण एक्झाम्पल पाहतोय. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे या होमोपॉलिसॅकराइड मध्ये स्टार्च. सेकंड एक्झाम्पल आहे सो ग्लायकोजन. थर्ड एक्झाम्पल आहे इनुलिन. इनुलिन हे GFR मेजरमेंट साठी हे स्टोर युनिट आहे, हे पण ग्लुकोजचा स्टोरेज फॉर्म असतो स्टार्च. देन फोर्थ वन आहे डेक्स्ट्रान. नेक्स्ट फिफ्थ वन आहे डेक्स्ट्रीन, हे ग्लुकोजचे स्टार्चचे फॉर्म असतात. देन 6 नंबर आहे यांच्यामध्ये सेल्युलोज. सेल्युलोज हे पण होमोपॉलिसॅकराइड आहे. 7 नंबर आहे हा आहे कायटिन किंवा चिटिन. तर हे तुमचे होमोपॉलिसॅकराइड झालेले आहेत. सेकंड क्लास आहे हिट्रोपॉलिसॅकराइड्स. सो हिट्रोपॉलिसॅकराइड्स मध्ये येस फर्स्ट क्लास तो म्हणजे हॅल्युरोनिक ऍसिड. हॅल्युरोनिक ऍसिड हे शॉक ऍब्झॉर्बंट आहे, फर्टिलिटीला पण इनहिबिट करतं, ओव्हरीच्या साईडची कव्हरिंग असते, याला प्रोटेक्शनचं काम करतं. स्पर्मच्या ऍक्रोझोम मध्ये याचा एक एन्झाईम असतो जो याला ब्रेक करतो, हॅल्युरोनिडेज असा हा एन्झाईम असतो. देन सेकंड पॉइंट आहे कॉन्ड्रेटिन प्रोटीन. येस, तर हे प्रोटीन कार्टिलेजेस जे बोन असतात यांच्यामध्ये एक्झिस्टेड असतात, कार्टिलेजेस बोन मध्ये, तर हे प्रोटीन एक्झिस्टेड असतो. देन नेक्स्ट आहे हेपॅरिन सल्फेट. सो हेपॅरिन हा तुमचा अँटीकोअग्युलंट आहे. देन डर्मॅटन सल्फेट जो स्किन मध्ये आहे. येस, सो डर्मॅटन सल्फेट, हेपॅरिन सल्फेट. देन नेक्स्ट तुमचा अजून एक यांच्यामध्ये क्लास असतो कॉन्ड्रेटिन प्रोटीन मध्ये, तर हा हेपॅरिन वाला, आणि यांच्यामध्ये असणारा जो नेक्स्ट क्लास असतो तो आहे डर्मॅटन आहे, हेपॅरिन आहे आणि केराटन आहे, जो की आपल्या हेअर मध्ये प्रेझेंट असतो, केराटिन सल्फेट. तर 1 2 3 4 5 तर हे जनरली हिट्रोपॉलिसॅकराइड्स असतात, आणि हे 7 आहेत जे की होमोपॉलिसॅकराइड्स असतात. तर यांच्याबद्दल पण आपण डिटेल पाहूया अपकमिंग सेशन्स मध्ये. तर जनरली एस्पायरंट्स कार्बोहायड्रेट्स हे सिम्पली कोण असतात, यांचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं, यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, यांचे फंक्शन्स काय आहेत, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल पाहिलेलं आहे. तर हे सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. फर्दर जो काही पार्ट आहे हा पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला मिळेल. आतापर्यंत हा जेवढा पार्ट एक्सप्लेन केला गेला आय होप की तुम्हाला समजलाय. सो शेअर करा, सबस्क्राईब करा APA GPAT अकॅडमीच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. थँक्यू सो मच. सो हॅव अ नाईस डे. थँक्यू.